मृदावरण, जलावरण आणि वातावरण हे एकमेकांना परस्पराशी जोडले गेले आहे. जलावरण पृथ्वीचा पृष्ठभाग झाकते. पाणी गरम झाल्यानंतर वाफेच्या रूपात वातावरणात पोचते. वातावरण, मृदावरण आणि जलावरणाच्या संबंधातूनच पाऊस होतो. याच प्रक्रियेतून काही ठिकाणी हिमवर्षाव देखील होतो. मृदावरणात झालेल्या ज्वालामुखीच्या स्फोटातून वायू तसेच लाव्हारस निघतो. तो घट्ट झाल्यानंतर खडकांची निर्मिती होते. हे जीवावरण आपल्या ग्रहावरील सर्व सजीवांसाठी मौल्यवान आहे. परंतु ज्या जमिनीच्या, हवेच्या आणि समुद्राच्या विकासास अब्जावधी वर्षे लागली, त्यांना आपण प्रदूषित केले आहे.